आमच्या शेपटावर पाय दिला तर आम्ही डसल्याशिवाय राहणार नाही बाबा, लक्षात ठेव. पण शेपूट तर कुलकर्णीचं होतं ना साहेब. कुलकर्णी आमचा माणूस आहे. ते माया पोरांना कसं माहिती? त्याच्या कपाळावर थोडं लिहिलंय की तुमचा माणूस आहे म्हणून. खूप तोंडवर करून बोलतोयस बाबा. गल्लीतून फरफटत एन्काउंटरची ऑर्डर काढायला 24 तास लागणार नाहीत आम्हाला. साहेब मी तुमच्या जागेवर असतो तर मला पण तेवढाच वेळ लागला असता. माझालाय काय? नाही तुमच्याशी मास करणं परवडणार आहे का आपल्याला? हे तुला कळलंय ह्याचा आनंद आहे. मग याच आनंदात माझ्या पोरांना सोडून द्या. मला काय लोणचं घालायचं नाही त्यांचं. हेच सांगायला आलो तुला. उद्या संध्याकाळनंतर ती पोरं गावात दिसता कामा नयेत. नाही दिसणार. गाव सोडून जातील ती आपली जबान आहे. गावच्या 1 किलोमीटरच्या वेशीच्या आत पुन्हा दिसली तर प्रत्येकाच्या चांबडीचे जोडे शिवून पायात घालीन मी. हे ऐकल्यावर तर मला वाटतं आजच गाव सोडून जातील ती. हो त्यांनाही त्यांच्या चांबडीची अशी विल्हेवाट लागलेली आवडणार आहे का साहेब? पिक्चर खूप बघतो काय बाबा तू? गाव साहेब नाही, डायलॉग बाजी चालली आहे मागापासून. ओरिजिनल आहे साहेब. पिक्चरवाले कॉपी करतात. हो सलीम जहाद पण ना आपल्यालाच फोन करून विचारतात सगळं. हा एकदम. नमस्कार भाई, नमस्कार. अरे या कुलकर्णी आलात. काय अचानक आज? काय खबर आहे आज? खुशखबर कळली आम्हाला. कुठली? गंगाधरने आत्महत्या केली म्हणून सीएमनी 10 लाख रुपये दिले कर्जफेडीसाठी. आणि तुम्ही ते कर्ज माफ केलं भाईंच्या विनंतीवरून, अशी बातमी येईल उद्याच्या सगळ्या पेपरात. एका दगडात 2 पक्षी भाई, मानलं तुम्हाला. मायला भाई, हं. सोर्स ऑफ इन्कम होऊ शकेल हे आत्महत्या प्रकरण. अहो पण गावात कोणी आत्महत्या तर केली पाहिजे. अहो लटकाव की मग फासावर. आजारपणानं आणि म्हातारपणानं मेलेल्यांना. अहो त्यांच्या कुटुंबियांना देऊ आपण व्यवस्थित पैसे. तेवढंच सेंटरचं पॅकेज येऊ दे की आपल्याकडं. हं? कसं शक्य आहे भाई? अहो नाहीतर नशिबात नाही, लागला तर घोडा. मास्टर माइंड, धन्य धन्य. उगाच डोक्यावर चढवू नका, बसा. मग गेली का ती पोरं गावातनं? मित्र तुमचे? ढोंगणाला खोट लावून पळाले. धुलाईच केली तुम्ही तशी. पण कुलकर्णी तुम्ही सांभाळायला. हे गंगाधरचं प्रकरण अंगाशी आलं असतं. अहो नेमका अडखळलो. नाहीतर त्या वेड्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? मी. कोणीही विश्वास ठेवला नाही तरी त्याचा चुलत भाऊ म्हणून मला विश्वास ठेवावा लागला. आणि खाली फुकट पोलिसांचा मार खावा लागला. काय आहे भास्करराव, ज्या दिवशी या लाईनमध्ये यायचं ठरवलं ना तेव्हाच मनाशी पक्क केलं की असा मार बऱ्याच वेळा खावा लागणार आहे. आणि त्या हिशोबाने जास्त पाहुणचार नाही घेतला पोलिसांनी. बस आयोडेक्स मलिये, काम पे चलिये. हे बघा, माझं तुमच्याशी काही वैर नाही. झालं गेलं विसरून जा. तुकाराम, तुझ्या भावाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, मी शब्द देतो. आणि माझ्याला काही काम निघालं, काही, तर संकोच न करता मला फोन करायचा. निघा आता. फुकटमध्ये मेला पानिकम. तुझ्या या भावामुळे. हं? आणि आम्ही आमचा जीव वाचवायला पळून गेलो ना तर दुनिया थुकेल आमच्यावर. ए मधुसूदन पाटील, आम्ही आता हे गाव सोडणार नाही. चरबी वाढली आहे काय तुमची? विसरला काय माझी ताकद? मी एक बोलू काय? तुम्ही काय बोलता आपल्याला काय कळत नाही. पण एक सांगतो, ये भाडखाव, तुला आणि तुझ्या या 2 छक्क्यांना आपण कुत्र्यासारखा मारणार. हे बघा, वेडेपणा करू नका. इथून सही सलामत बाहेर पडू शकणार नाही आहात तुम्ही. 100% जाणार. पण तू नको घाबरूस, इतक्या लवकर नाही मारणार तुला. काय ना पाटील, एवढं सोपं मरण तुझ्यासारख्या शोभा देत नाही.
आजपासून 13व्या दिवशी मारू तुला, पण त्याच्या आधी ह्याला आणि त्याला. आता 13 दिवस रोज थोडा थोडा मर. 13व्या दिवशी सूर्यास्ताच्या आत तुझ्या 13व्याचं जेवू आम्ही. जेवायचं काहीतरी बोललास ना, या आपण श्राद्ध जेवणार. मधुसूदन पाटील, आजपासून उलट्याकडे मोजायला सुरुवात कर. मुंबईतून आलेल्या 5 कट्टर गुंडांनी राज्याचे उद्योग मंत्री मधुसूदनजी पाटील यांच्या घरावर हल्ला केला आणि एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि 2 शिपायांची अमानुष हत्या केली. मधुसूदन यांचे धाकटे बंधू भास्करराव यांनी कडाक्याचा प्रतिकार केला, पण त्यांच्यावरही गोळ्या घालून हे गुंड फरार झाले. या घटनेमुळे राज्यात सर्वत्र हाहाकार उडालाय. हा हल्ला दरोड्याच्या उद्देशाने केला गेला आहे, असं जिल्ह्याचे SP श्रीधर सोनावणे यांचं म्हणणं आहे. मधुसूदनजी, जे काही झालं ते वाईट झालं, पण तिजोरी उघडून दिली असती माझ्या सिक्युरिटीचा जीव वाचवण्यासाठी. मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण या पोलिसांनी त्या गुंडांचं काय बिघडवलं होतं? या माथेफिरूंना जर असं वाटत असेल की यातून ते सही सलामत सुटतील, तर मला आज इथे नमूद करावंसं वाटतं, माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण ह्या नराधामांची गय केली जाणार नाही. उद्योगमंत्री मधुसूदनजी पाटील यांच्या संरक्षकांची हत्या करणारी टोळी दुबईला फरार झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय आणि ही टोळी बाबाभाई या कुख्यात गुंडासाठी काम करत असल्याचं बोललं जात आहे. बाबाभाईंनी मात्र या आरोपाचं खंडन केलंय. आमच्या प्रतिनिधींनी शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिक्युरिटीची घेतलेली प्रतिक्रिया मात्र ही टोळी दुबईला फरार झाल्याचा पुरावा आहे. इन लोगों को मैंने देखा है, ये मैं दावे के साथ कह सकता हूँ. क्या हुआ, दुबई जाने वाली फ्लाइट लगी थी, तभी ये लोग अंदर गए और जाते जाते दुबई जाकर उधर ही सेट. तुला काय ऐकायला आलं? ये सकाळपासून आपण TV बघितला, पण आज आपली काय खबरच नाही. नाही, चला आता आपण जाणून घेऊया वेस्ट इंडिज यांची प्रतिक्रिया. सांगा, दुबईला आल्यावर कसं वाटतंय? वडील पोस्टमन होते. साला लहानपणापासून वाटायचं हवालदाराचा पोरगा दुबईचा डॉन होतो, मग पोस्टमनच्या पोराने काय चूक केली? पण आज आपलं स्वप्न पूर्ण झाला बॉस.